मंडळी संध्याकाळी मी मस्त तयारी केली आणि मी पोहोचली होती हनुमान पॉईंट या मंडळामध्ये। आज सत्यनारायणची पूजा आहे आणि तिथे दर्शन घेण्यासाठी मी आली होती। दर्शन घेतला, प्रसाद घेतला आणि इथे खूप सुंदर असं भजन चालू होतं आणि त्यांचा आवाज तर खूपच सुंदर आहे। आमच्या दादांना या कलाकारांचं स्वागत करण्यासाठी या मंडळाने मान दिला। तसंच दरवर्षीप्रमाणे आमच्या निलेश दादाचे या मंडळामध्ये स्वागत केलं जातं। तसंच यावर्षी केतनचं सुद्धा केलं। नंतर आम्ही आलो आमच्या मंडळामध्ये आणि त्या टायमाला आरती चालू होती आणि आज महिलांचा नंबर होता आरती घेण्यासाठी। इथे मी सुद्धा आज आरती घेतली, नंतर प्रसाद घेतला। तर आज काकडी होती, साबुदाण्याचा चिवडा होता। तर मंडळी आमचा गोलू दरवर्षी येतो जव्हारमध्ये गणपती फेस्टिवल एन्जॉय करण्यासाठी आणि त्याला इकडे खास खूप मजा येते। मंडळात आलो आणि सगळीकडे अशी धावपळ आणि गडबड बघायला भेटत होती। नाश्त्याची तयारी चालू होती। एक बाजूला छोटे छोटे पोरं कॅरम खेळत होते आणि मी इथे प्रसाद खात होती। आता उद्याला बाप्पांचं विसर्जन आहे म्हणूनच रात्रीच सगळे तयारीला लागले होते आणि एक बाजूला मस्त गरमागरम आमच्या उमेश दादांनी वडे काढायला घेतले होते आणि वडे झाल्यानंतर पहिला नैवेद्य दाखवला आमच्या गणपती बाप्पांना। तर मंडळी आता वडापाव देण्यासाठी इथे आम्ही मस्तपैकी रद्दी कापायला बसलो होतो। रद्दी कापून झाल्यानंतर वडापावही वाटायला सुरुवात झाली आणि वडापावची टेस्ट तर एकच नंबर होती भाई। वडापाव तर माझा अगोदरच फेवरेट आहे। मग काय मी 2-3 खाल्ले ना वडापाव। एकीकडे मस्तपैकी गरमागरम वडे काढत होते आणि इकडे सगळे गरमागरम वडापावची मज्जा घेत होते आणि खरंच वडापाव खूप टेस्टी झाला होता। आणि केतन मला हनुमान पॉईंट या मंडळाकडून मस्त मंचुरियन घेऊन आला होता, ते पण रात्रीचे 1 वाजता आणि खरं ते पण खूप टेस्टी लागले। नंतर आमची महिलांची चालू झाली संगीत खुर्ची आणि बाई मी याच्यामध्ये आउट झाली आणि आमचे सुरेश मामा आम्हाला हसवण्यासाठी काही ना काही नवीन कला करतच राहतात। ते बनवले होते हेडफोन आणि ते डीजे ऑपरेटर बनले होते आणि रात्रीचे वाजले होते 2 आणि बाई मला तर लागली होती झोप। पण आमच्या मंडळामधील या चिमुकलीला काही झोप लागत नाही बाई, तिच्या मम्मी सोबत ती पण एन्जॉय करते।